बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे नागपूरमधून। नागपूरमधील हिंसाचार प्रकरणानंतर अनेक संवेदनशील भागात अजूनही पोलीस बंदोबस्त तैनात आहे। मोमीनपुरा परिसरातल्या जामा मस्जिद परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। आज शुक्रवारचा नमाजचा दिवस आहे। मोमीनपुरा परिसरातील जे लोक दर शुक्रवारी जामा मस्जिदमध्ये नमाज पढायला येतात त्याच लोकांना जामा मस्जिदमध्ये नमाज पढण्याची आज परवानगी देण्यात आली आहे। त्याचबरोबर शहराच्या इतर भागातून कुणालाही जामा मशिदीत येण्याची परवानगी नाही आहे। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी संजय तिवारी आहेत। संजय, खरं तर नागपूरमधील हिंसाचार प्रकरणानंतर आता कुठेतरी संचारबंदी हळूहळू शिथिल होताना दिसते, मात्र जामा मस्जिद परिसरात अजूनही पोलीस बंदोबस्त तगडा करण्यात आलेला आहे। काय अधिक माहिती आहे? अगदी बरोबर, जसं आपल्याला माहिती आहे 11 पोलीस ठाण्याअंतर्गत संचारबंदी लावण्यात आली होती। त्यातल्या 2 कपिलनगर आणि नंदनवन या भागात संचारबंदी पूर्णतः उठवण्यात आलेली आहे आणि उर्वरित 9 भागामध्ये त्यापैकी जे 3 भाग आहेत 3 पोलीस ठाण्याच्या अंतर्गतला म्हणजे कोतवाली, गणेशपेठ आणि तहसील, तर त्या ठिकाणी संचारबंदी कायम आहेत आणि उर्वरित 6 ठिकाणी दुपारी 2 तास संचारबंदी शिथिल करण्यात येणार आहे। आम्ही आता मोमीनपुरामध्ये आहोत। मध्य नागपुरातील हा जो भाग आहे हा पूर्णपणे संचारबंदीच्या अधीन असला तरी ही 4थी सकाळ आहे। आपल्याला माहिती आहे संचारबंदीची आणि आज रमजान महिन्याचा जुम्माचा दिवस आहे। आज लोक येऊन मशिदीत नमाज पढतात। आमच्या मागे नागपूरची सर्वात मोठी जुम्मा मशीद आहे आणि इथे सुद्धा आज संचारबंदी असली तरी भाविक आलेले आहेत आणि ते जाऊन नमाज पढणार आहेत। पण संचारबंदी असल्यामुळे आणि बॅरिकेड्स लावण्यात आल्यामुळे शहरातल्या इतर भागाचे लोक इथे येऊ शकत नाही आहेत किंवा ते इथे येऊन नमाज पढू शकणार नाही आहेत। पण इथले जे स्थानिक लोक आहेत ते येऊ शकत आहेत। मात्र आपण पाहू शकतो की ज्या पद्धतीनं ही जी बाजारपेठ आहे ही मध्य भारतातील रमजानच्या काळात अत्यंत महत्त्वाची बाजारपेठ मानली जाते। मध्य भारतातून ठिकठिकाणी लोक इथे रमजानच्या महिन्यात येतात आणि खरेदी करतात। वेगवेगळे स्टॉल्स इथे लावलेले असतात। मग वस्त्र प्रावरण असतील, कपडे असतील, खाण्याच्या वस्तू असतील, बिस्किट, ब्रेड, केकपासून तर अगदी शीरखुर्मापर्यंत म्हणजे सगळ्या गोष्टी इथे मिळतात आणि रात्री उशिरापर्यंत हा जो मोमीनपुराचा बाजार असतो तो रंगलेला असतो। पण यावेळेस हे सगळे दुर्दैवी घटना घडल्यानंतर कर्फ्यू लागल्यामुळे आता इथे सगळी संचारबंदी आहे आणि त्यामुळे ही सगळी बाजारपेठसुद्धा बंद आहेत। मात्र आज जुम्मा असल्यामुळे, शुक्रवार असल्यामुळे भाविक जे ते हळूहळू घराबाहेर पडत आहेत आणि नमाजसाठी मशिदीत गोळा होत आहेत। धन्यवाद संजय, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।